केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा करणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, ठिकठिकाणी महामार्गाविरोधात आंदोलन करण्यात येणार। सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोलीत होणार आंदोलन। वर्धा जिल्ह्यात महिलांसाठी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत राज्यातील महिला कुस्तीपटू होणार सहभागी। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते होणार उद्घाटन। ठाण्याच्या कोपरीत बर्ड फ्लूचा शिरकाव। ठाण्यात चिकन मटणाची दुकानं बंद करण्याचे आदेश। बर्ड फ्लू बाबत कळवा रुग्णालयात विशेष कक्ष। माणिकराव कोकाटे जालन्यात पत्रकारांवर संतापले। जालना दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चिडले। शेतकऱ्यांसाठी आता नवीन विमा पॉलिसी। गैरप्रकार टाळण्यासाठी फार्मर युनिक आयडी कार्ड आणणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती। नालासोपारा डंपिंग आणि मलनिस्सारण जागेवरील अनधिकृत इमारतीवरील कारवाई सुरू। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वसई विरार महापालिका करत आहे तोडक कारवाई। राज्यातील मोठ्या जिल्ह्यात 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली। सर्व विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनीद्वारे दिल्या सूचना। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्यावरील पूल पाडत असताना जेसीबी पुलावरून कोसळला। नदीत सुमारे 50 फूट उंची असलेल्या पुलावरून जेसीबी नदीत कोसळला। या घटनेत चालक किरकोळ जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।